सायन्स किंवा कॉमर्स निवडताना मुलांनी स्वतःला कुठले 3 महत्वाचे प्रश्न विचारावेत? 3 प्रश्न मला असं वाटतं. बेसिक पहिलं की ज्या दिशेला मी जातोय, सायन्स किंवा कॉमर्स, ह्या दिशेची, या मार्गाची मला माहिती आहे का? पहिलं. मी उगच सगळे जात आहेत म्हणून, मला काही येत नव्हतं म्हणून, कोणीतरी सांगितलं म्हणून असं तर जात नाहीये ना, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न कंपल्सरी स्वतःला विचारायचा की मी जे जातोय ते सगळे विद्यार्थी म्हणजे मित्रमैत्रिणी जात आहेत आणि आई वडिलांनी सांगितलं म्हणून मी जात नाहीये ना, मला खरंच स्वतःला करायची इच्छा आहे ना, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सध्या आम्ही भेडसावतोय आम्हाला, की जी काही मी साईड चूज करीन त्यात मी पुढची 5 वर्ष कन्सिस्टंटली राहीन ना. विद्यार्थ्यांना सध्या कन्सिस्टन्सीचा खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. मे बी सोशल मीडियामुळे असेल किंवा ते सतत स्क्रोल केल्यामुळे असेल, पण हा खूप मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना की कन्सिस्टन्सी राहत नाहीये. कन्सिस्टंटली काम करायचं असतं, त्याच्यावर सतत हे जमत नाहीये. एकदा अपयश दिसलं की तिथनं डेव्हिएट होतात लगेच. एस्केपिझम आहे, पळवाट काढतात की नको आता हे मला नाहीच, म्हणजे द्राक्ष आंबटच, मला नकोच, खायचीच नाही, अशा टाईपची वागणूक झाली. सो मी जे चूज करतोय ते पुढची 5 वर्ष राहील ना, हे खूप महत्वाचं आहे.